एखादा मेल्याला त्याला 5 लाख रुपये 10 लाख रुपये देण्यामध्ये अर्थ नसतो. तो मरू नये याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. आणि एखादी घटना घडल्यावर आपण वारंवार बस चालकांनाही दोष देतो. त्यांचा दोष नाही का हे लोक इथे उभे राहतात त्यांचा. जय महाराष्ट्र. हे रिक्षावाले परत इथपर्यंत वरतीपर्यंत आलेले आहेत आणि वारंवार सांगतोय की यांच्यामुळे भविष्यात लोकांना धोका आहे. 4 जण घेत आहेत, हे पण हा वाढलेला आहे प्रकार. बघा, ही अवस्था भांडूची वारंवार होत आहे. मी वारंवार या विषयावर बोलतोय. आता परत बस आहे, बसच्या समोर यांच्या रिक्षा आहेत. तुम्ही नीट बघा, या 2 बस कशा लागल्या आहेत आणि एखादी घटना घडल्यावर आपण वारंवार बस चालकांनाही दोष देतो. यांचा दोष नाही का हे लोक इथे येऊन उभे राहतात त्यांचा. नाही का हे लोक इथे येऊन उभे राहतात त्यांचा. वारंवार घटना भांडूपमध्ये घडत आहेत पण कोणाला त्याचं पडलेलं नाहीये. ही शोकांतिका आहे. ए दादा, तुम्हाला कुठे थांबायला सांगितलं? चल पुढे. पण थोडासा आवाज उठवल्यावर हे सर्व खाली होतं. ही भांडूपची परिस्थिती कुठल्याही स्थानिक प्रतिनिधी जे त्यांना मी विनंती करतो, आपण ह्याच्यावर लक्ष द्या. एखादा मेल्यानंतर मग त्याला 5 लाख रुपये 10 लाख रुपये देण्यामध्ये अर्थ नसतो. तो मरू नये याची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.